सावत्र. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. बाबा, आज आपण चौपाटीवर भेळपुरी खायला जायचं का? छोट्या मधुराने प्रश्न विचारला. जाऊया की, दीपाकडे पाहत संतोष म्हणाला. ये, आज भेळपुरी खायला चौपाटीवर जायचं, मजा करायची, असं म्हणत उड्या मारत मधुरा खेळायला निघून गेली. दीपा शांत होती. आज जाऊया ना बाहेर? संतोषने विचारलं. तुम्ही म्हणाल तसं. एवढं बोलून दीपा पुन्हा आणलेल्या कडधान्य डाळी डब्यात भरू लागली. दीपाच्या स्वभावाचा संतोषला अजूनही थांगपत्ता लागत नव्हता. ती शांत होती इथपर्यंत ठीक, पण देव करो आणि तिच्या या शांत स्वभावामागे तिच्या मनात काही कट कारस्थान असू नये, नाहीतर आपण घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे कीर्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. खट्टू होऊन संतोष बेडरूममध्ये गेला. बाजूला ठेवलेली फोटो फ्रेम हातात घेऊन हळुवारपणे त्याने तिच्यावर हात फिरवला. ती फोटो फ्रेम पाहून त्याला भरून आलं. 5 वर्षांपूर्वीचा तो फोटो चौपाटीवरच काढलेला, त्याचा, कीर्तीचा आणि विनिताचा. 2 वर्षांपूर्वी अचानक विनिता गेली आणि त्याचं आयुष्य ढवळून निघालं. कीर्ती तेव्हा फक्त 5-5.5 वर्षांची होती. एवढ्या लहान मुलीला कसं सांभाळायचं हा प्रश्न होता. संतोषचे आईवडीलसुद्धा त्याच्या लहानपणीच वारलेले. त्याचा सांभाळ मामांनी केलेला. तेच दुःख आई जाण्याने कीर्तीच्या वाट्याला आलं होतं. संतोषची नोकरी फिरतीची होती. सुरुवातीला कीर्तीला त्याने त्याच्या चुलत बहिणीकडे ठेवलं, पण दुसऱ्यांवर आपली जबाबदारी किती दिवस टाकणार? शिवाय त्या लोकांची सुद्धा हळूहळू चिडचिड सुरू झाली. आईच्या आठवणीने कीर्ती खूप रडायची, दचकून जागी व्हायची. शेवटी संतोषच्या चुलत बहिणीने स्पष्ट सांगितलं, दादा, कीर्तीला आमच्याकडे ठेवणं हा काही परमनंट उपाय नाही. तू त्याच्यापेक्षा दुसरं लग्न का करत नाहीस? त्याच क्षणी तो कीर्तीला घेऊन स्वतःच्या घरी आला. पण भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयांनी उत्तरं निघत नाही. इतर लोकांसारखी 9 ते 6 अशी नोकरी असली असती तर त्याने एखादी बाई कामाला ठेवून किंवा कीर्तीला बेबीसिटिंगमध्ये ठेवून दिवस ढकलले असते. पण त्याचं काम तसं नव्हतं. ऑफिसच्या कामासाठी 8-8 दिवस त्याला बाहेर जावं लागायचं. बरं, आता दुसऱ्या क्षेत्रात नोकरी करायची म्हटलं तर तेही शक्य नव्हतं. मिळणारा पगार चांगला होता. कीर्तीच्या भविष्याचा सुद्धा विचार करायचा होता. त्यामुळे ही नोकरी सोडणं परवडणारं नव्हतं. मन घट्ट करून मग त्याने निर्णय घेतला की कीर्तीला पाचगणीला हॉस्टेलवर ठेवायचं. त्या एवढ्याशा जीवाचे किती हाल होत आहेत ते पाहून त्याचंही मन तीळ तुटतच होतं. आई गेल्यापासून ती बाबालाच चिकटून असायची. बाबाच तिचं आयुष्य झाला होता. बाबा, माझ्या सगळ्या फ्रेंड्सना न्यायला त्यांच्या आई येतात. कुणाकुणाच्या मम्मी लंचमध्ये काय काय बनवून देतात. मला फार वाईट वाटतं रे. आपली आई मला सोडून बाप्पाकडे का गेली? माझी फ्रेंड आश्लेषा सांगत होती की मुलं वाईट वागली आणि आईला त्रास दिला की बाप्पा त्यांच्या आईला आपल्याकडे बोलावून घेतो. मी आईला त्रास दिला म्हणून आई बाप्पाकडे गेली का? ती असं बोलायला लागली की संतोषच्या हृदयाचं पाणी होईल. तिच्यासमोर त्याला रडता यायचं नाही. नाही ग, असं काही नाही. आपली आई खूप चांगली होती. बाप्पाला चांगली माणसं आवडतात म्हणून त्यांनी आपल्या आईला बोलावून घेतलं. आणि तू काळजी नको करूस, मी आहे ना. तुला नवीन नवीन डिश मी करून देत जाईन. असं बोलून तो कीर्तीची समजूत घालायचा. पण बोलणं आणि वास्तविक करणं यात खूप अंतर असतं. ऑफिसचं प्रेशर, घरच्या जबाबदाऱ्या यातून त्याला स्वतःकडे पाहायला वेळ मिळायचा नाही. मग तो कीर्तीला क्वालिटी टाईम कसा देणार? त्याला यायला उशीर झाला की कामवाला मावशी तिला जेवण वाढून निघून जात. बिचारी कीर्ती खिडकीकडे बाबाची वाट पाहत बसायची. विनिता जाण्याचं दुःख मोठं होतं, पण कीर्तीचं बालपण करपून चाललंय. ती आईच्या मायेविना वाढतेय हे दुःख त्याहून जास्त मोठं होतं. तिची परवड होते हे पाहून शेवटी मनावर दगड ठेवून त्याने तिला हॉस्टेलवर ठेवायचा निर्णय घेतला. त्या रात्री ते दोघं खूप रडली. संतोषने तिला समजावलं, तिथे तुझ्यासारखेच खूप फ्रेंड असणार. तिथे टीचरसुद्धा चांगल्या आहेत, अगदी आपल्या आईसारख्या. तुला तिथे नक्की आवडेल. कसं बसं त्याने कीर्तीला तिथे जाण्यासाठी तयार केलं. नाईलाजाने ती तयार झाली, पण संतोष मात्र आतून तुटत चालला होता. मामींनी सुचवून पाहिलं, अरे संतोष, कीर्ती एवढी लहान आहे. तुझंही वय फार नाही. दुसऱ्या लग्नाचा विचार करायला काही हरकत नाही. काही गोष्टी वाईट घडतात आणि त्या आपल्याला थांबवताही येत नाही. पण म्हणून आयुष्य थांबत नाही ना, ते पुढे जातच राहतं. तुझं दुःख खूप मोठं आहे, पण कीर्तीचा विचार तुला करायला हवा. कीर्तीची शाळा आहे तोपर्यंत ती हॉस्टेलमध्ये राहील, पण पुढे काय?
घरात कुणीतरी बाई माणूस हवंच रे. त्यांचं सगळं म्हणणं त्याला पटत होतं, पण दुसरं लग्न करायला त्याचं मन धजावत नव्हतं. विनिता शरीराने त्याच्यासमोर नसली तरी ती त्याच्या प्रत्येक पेशींमध्ये भरून राहिली होती. आयुष्यभर पुरतील एवढ्या आठवणी ती देऊन गेली होती आणि त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या आठवणीवर जगायची त्याने मानसिक तयारी केली होती. विनिता सोडून आपल्या आयुष्यात दुसरी कोणती स्त्री येऊ शकेल या कल्पनेनेच तो घाबराघुबरा व्हायचा. नाईलाजाने सुद्धा दुसऱ्या लग्नाचा विचार आला की त्या विचारांनीच त्याला स्वतःची लाज वाटायची. काळ बदलला आहे, समाज बदलला आहे, लोकांचे विचार मॉडर्न झाले आहेत, पण मन आणि भावना त्या कुठे बदलतात? त्या तशाच असतात. मनाला आणि भावनांना कोणत्या काळाच्या मशीनमध्ये टाकून मॉडर्न करता येतं? त्यांचा पुनर्जन्म कसा होईल? मन आणि भावना त्या जुन्या आठवणींवर जगत असतात, पोसत असतात. एक वेळ विचार उखडून टाकता येतील, पण आठवणी उखडता येत नाहीत. आठवणींची मुळं उखडायला गेलं तर भला मोठा वृक्ष कोसळून जावं, तसंच आयुष्यसुद्धा कोलमडून जाईल. म्हणूनच दुसऱ्या लग्नाचा विचार त्याने पहिल्या फटक्यातच उडवून टाकला होता. आपण दुसरं लग्न करणार, आपल्याला दुसरी बायको येणार, याहीपेक्षा भयंकर गोष्ट होती ती म्हणजे कीर्तीला सावत्र आई येणार. बायको दुसरी केली तरी ती बायकोच राहते, ती काही सावत्र बायको होत नाही. पण आई दुसरी आली तर ती मात्र सावत्र होते. आपली कीर्ती सावत्रपणाच्या छत्रछायेखाली वाढताना तिला त्या सावत्रपणाचे किती चटके सहन करावे लागतील याची कल्पनासुद्धा त्याला करवत नव्हती. म्हणूनच त्याने मामा मामींना दुसरं लग्न नको असं स्पष्ट सांगितलं. आपलं वागणं आपल्या हातात असलं तरी समाजाचं वागणं आपल्या हातात नसतं. समाज आणि त्यातले लोक त्यांच्या सोयीप्रमाणे वागत असतात. लोकांचा, नातेवाईकांचा कीर्तीकडे आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. कीर्ती आणि त्याच्याकडे पाहताना त्यांच्या नजरेत सतत सहानुभूती दिसायची. काळ लोटला, कीर्तीबद्दलची सहानुभूती कायम राहिली, पण त्याच्याबद्दलच्या सहानुभूतीची जागा आता अविश्वासाने, भीतीने घेतली होती. याला बायको नाही, तो आता विधूर आहे, त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा नातेवाईकांचा दृष्टिकोन बदलला होता. विनिता असताना ज्या ज्या पाहुणे मंडळींकडे तो राजरोसपणे जायचा आणि त्यांच्या घरी हक्काने जेवून यायचा, तेच नातेवाईक, मित्रमंडळी आता त्याला टाळू लागले होते. आज संध्याकाळी घरी येतोस का रे असं म्हणणारे मित्र, अरे घरी नको, आता आपण बाहेरच भेटूया, मला घरी यायला थोडा उशीरच होईल, असं म्हणून आपापल्या बायकांपासून त्याला जरा 4 हात लांब ठेवू लागले. शाळेमध्ये, मार्केटमध्ये कुठे मित्रांच्या बायका, नातेवाईकांमधल्या ओळखीच्या स्त्रिया दिसल्या की ठीक आहे ना एवढंच बोलणं करून त्याला टाळू लागल्या. कीर्ती एवढ्या त्यांच्या मुलींशी तो प्रेमाने काही बोलला, त्यांच्या डोक्यावर जरी हात ठेवला तरी त्या मुलींना चटकन मागे घेऊ लागल्या आणि त्याच्यापासून दूर करू लागल्या. याआधी याच मुली कीर्तीबरोबर घरी खेळायला यायच्या, तेव्हा तो गाडीतून, बाईकवरून त्यांना घरी सोडून यायचा. तेव्हा कुणाची काही हरकत नव्हती, पण विनिता गेल्यानंतर त्यांच्या वागण्या विचारात फरक पडला होता. म्हणजे बायको नसलेल्या माणसाची नियत बरी नसते. उगीच आपल्या घरातल्या स्त्रियांवर, पोरीबाळींवर त्याची वखवकलेली नजर पडेल अशी भीती त्यांच्या डोळ्यात त्याला दिसू लागली होती. त्याने सगळ्यांशीच संबंध तोडून टाकले. हळूहळू निराशेने त्याला घेरलं. तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. एकतर कीर्तीला आपल्यापासून दूर ठेवलं ही भावना त्रास देतच होती आणि दुसरीकडे आता आपलं कुणी नाही ही भीतीसुद्धा सतावत होती. फॅमिली डॉक्टरने जेव्हा एखाद्या सायकियाट्रिस्टला जाऊन भेट असा सल्ला दिला तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पण दिवसेंदिवस त्याची निराशा वाढतच चालली होती. कामात चुका होऊ लागल्या होत्या, खाडे होऊ लागले होते. नाईलाजाने मग त्याला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागला. संतोष, तुम्हाला कसलाही आजार झालेला नाही, तुम्हाला फक्त एकटेपणाची भावना त्रास देत आहे. तुम्ही अचानकपणे सगळ्यांशी संबंध तोडून टाकले, त्यामुळे मनातलं दुःख, आनंद शेअर करायला कुणी नाही. त्यात तुमच्या मुलीबद्दल असणारी अपराधी भावनासुद्धा तुम्हाला त्रास देते. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे ठरवणं आपल्या हातात नाही, पण तुम्हाला स्वतःला सावरायला हवं. तुम्ही लग्न करा किंवा करू नका हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माणूस हा समाजशील प्राणी आहे. एखाद्या कुटुंबवत्सल माणसाने अशा पद्धतीचं एकटेपण पत्करलं किंवा त्याला पत्करावं लागलं तर त्याला त्याचा त्रास होणारच. मी तुम्हाला सुचवेन की काही दिवस तरी तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडे राहायला जा. मित्रमैत्रिणींशी गप्पा करा. दुःख फार काळ मनात साचवून ठेवू नका. दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत चालली होती आणि एकटेपणा त्याला खायला उठला होता. हे जेव्हा मामींना कळलं तेव्हा मग त्यांनी जबरदस्तीने त्यांच्या नात्यातल्या एका मुलीचं स्थळ सुचवलं आणि त्याला लग्नास भरीस पाडलं.
अरे उद्या तुला काही झालं तर त्या कीर्तीचं काय होईल याचा विचार केला आहेस का? मामीच्या या प्रश्नावर तो चांगलाच सटपटला होता. मग नाईलाजाने दीपाशी लग्न करायला तो तयार झाला. दीपा मामींच्या ओळखीतली होती. तिचा डिवोर्स झालेला. पदरात 7 वर्षांची मुलगी. नवरा त्रास द्यायचा, स्वभावाने चांगला नव्हता म्हणून घटस्फोट झालेला, हे एवढं कारण त्याला कळलं होतं. मामींचा आग्रह, त्याची स्वतःची ढासळणारी तब्येत आणि कीर्तीच्या भविष्याचा विचार करून त्याने मग कोर्टात जाऊन लग्न केलं. खरं तर कीर्तीला तिला समजेल अशा भाषेत या नवीन नात्याबद्दल त्याला सांगायचं होतं, पण नेमकी तिची परीक्षा चालू होती आणि फोनवर या सगळ्या गोष्टी बोलणं शक्य नव्हतं. फोनवर त्याने एवढंच सांगितलं की बेटा, आपल्या घरी नवीन आई येणार आहे. पण बाबाच्या त्या बोलण्याचा तिला नीटसा अर्थ समजला नव्हता. नवीन आई कशासाठी? तिचा आता आपल्याला काय उपयोग? आपण तर इथे राहतो, मग ती नवीन आई घरी कशासाठी? खरं तर ती 5वीत होती. बाबांनी दुसरं लग्न केलंय म्हणजे आपल्याला सावत्र आई आली आहे हे समजण्याइतपत ती लहान नव्हती. पण बाबाने असं काही केलं आणि तेही आपल्याला न सांगता, यावर तिचा विश्वास बसत नव्हता. लहान मुलांचं भावविश्व फार वेगळं असतं. योग्य पद्धतीने गोष्टी त्यांना समजावून दिल्या नाहीत तर त्यांचं मन वेगळ्याच कल्पना करत राहतं. आज पीटीच्या तासाला खेळायचा तिचा अजिबात मूड नव्हता. तिच्या मैत्रिणीने देवांशीने तिला विचारलं, काय गं कीर्ती, काय झालं? आज तुझा मूड ऑफ का? पहिल्यांदा तर ती काही बोलली नाही, पण नंतर तिला रडू आलं. देवांशीने पुन्हा विचारलं तेव्हा ती म्हणाली, आमच्या घरी नवीन आई आली आहे. तिची मैत्रीण देवांशी तिच्याच वयाची. आतापर्यंत जे काही पाहिलं, जे काही ऐकलं त्या अनुभवावरून तिने प्रतिक्रिया दिली. नवीन आई? बापरे, म्हणजे सावत्र आई ना? सावत्र आई खूप वाईट असते. सिंड्रेलाची सावत्र आई तिचा किती छळ करायची. तुझी सावत्र आई पण तुला तसाच त्रास देईल. पण तू काळजी करू नकोस, आपण काय इथे हॉस्टेलमध्ये राहतो, मग ती तुला त्रास देणार नाही. पण मग देवांशी शांत झाली. पण काय देवांशी? घाबरत घाबरत कीर्तीने विचारलं. पण सुट्टीत तर तू घरी जाशील ना, तेव्हा तुझ्या आईने त्रास दिला तर काय करशील? त्या विचारानेच कीर्तीला अधिक रडू फुटलं. तिचा हात आपल्या हातात घेत देवांशी म्हणाली, मी तुला माझ्या मम्माचा नंबर देऊन ठेवेन. तुझ्या आईने तुझा छळ केला तर तू मला फोन कर आणि माझ्याकडे राहायला ये, ओके? पण आता रडू नकोस ना. देवांशीने तिचे डोळे पुसले. थोड्या वेळापुरता का होईना तिला दिलासा मिळाला होता, पण रात्रभर देवांशीचे शब्द तिच्या मनात आणि डोक्यात फिरत राहिले. सावत्र आई वाईट असते, ती छळ करते. इथे कीर्ती या विवंचनेत अडकली होती तर तिथे संतोष दीपाचा नेमका स्वभाव कसा आहे याचा विचार करत होता. लग्न होऊन फार दिवस झाले नव्हते, पण स्वभाव न कळण्याइतपत नक्कीच नाविन्य उरलं नव्हतं. दीपा फार बोलायची नाही, पण घरातलं सगळं काम करायची. संतोषने दिलेले पैसे जपून वापरायची. सगळा व्यवहार ठेवायची. तुम्हाला कोणती भाजी आवडते, जेवण काय करू, असं आवर्जून विचारायची. पण संतोषबद्दल प्रेम, आपुलकी तिच्या वागण्यात कधीच त्याला जाणवली नाही. तिची मुलगी मधुरा फार गोड, पोपटासारखं चुरूचुरू बोलायची. खरं तर कीर्तीपेक्षा ती 2-3 वर्षांनी लहानच असेल, पण ती कीर्तीपेक्षा जास्त मॅच्युअर्ड होती. आपल्या आईचं दुसरं लग्न झालं आहे, आपल्याला दुसरे बाबा आले आहेत, या सगळ्या गोष्टी कळण्याआधीच संतोषला तिने बाबा म्हणून ॲक्सेप्ट केलं होतं, अगदी सहजपणे. संतोष घरी आला की तिला खूप बोलायचं असायचं. दीपाने जवळच्या शाळेतच तिचं ॲडमिशन केलं होतं. मग तिला शाळेतल्या गमतीजमती या नवीन बाबांना सांगायच्या असायच्या. दीपाच्या मांडीवर बसून ती संतोषशी काही ना काहीतरी बोलत राहायची. ती बोलायला लागली की संतोषला कीर्तीची खूप आठवण यायची. आता कीर्तीला हॉस्टेलमधून घरी घेऊन यावंसं त्याला वाटायचं, पण दुसरं मन म्हणायचं, दीपा कीर्तीला ॲक्सेप्ट करेल का? लग्नाआधी त्याने सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या होत्या, पण बोलायच्या गोष्टी आणि करायच्या गोष्टी वेगळ्या असतात. कामानिमित्त आपण बाहेर गेलो तर कीर्तीचे हाल तर होणार नाहीत ना. इथे हॉस्टेलमध्ये निदान ती ॲडजस्ट झाली आहे. इथे आणून तिचं आयुष्य डिस्टर्ब तर होणार नाही ना. पण मग कीर्तीला हॉस्टेलमध्येच ठेवायचं होतं तर आपण दुसरं लग्न केलं तरी कशाला? आपल्याला विनिता सोडल्यास कोणत्याही स्त्रीपासून सुख नकोच होतं. समाज फक्त विधवा स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल बोलतो, पण आपल्यासारख्या विधुर पुरुषाचे सुद्धा काही प्रश्न असू शकतात, याची दखल कोण घेणार? बायको नसलेला पुरुष स्त्री स्पर्शासाठी वखवकलेला असतो, तेव्हा त्याला आपल्या कुटुंबापासून जरा दूरच ठेवायचं. म्हणूनच मित्र, नातेवाईक दुरावले गेले आणि आपण एकटं पडलो. लग्नाचा हा निर्णय फार घाईघाईत तर झाला नाही ना, असा सुद्धा विचार त्याच्या मनात येऊन जायचा. तो अगदी कचाट्यात अडकला होता. लग्न करून काही प्रश्न सुटले होते तर काही नव्याने निर्माण झाले होते. या सगळ्या कोलाहलात 2-4 विसाव्याचे क्षण म्हणजे कधीतरी कीर्तीचा येणारा फोन
आणि इथे मधुराची बडबड. पण दीपा मात्र मन मोकळेपणाने कधी बोललीच नाही. उलट मधुरा त्याच्या आजूबाजूला बागडायला लागली की ती मधुराला दटावायची. मधू बाबांना असा त्रास देऊ नये, चल ये इथे. सुरुवातीला तिच्या या वागण्याचं त्याला काही वाटलं नाही. पण हळूहळू त्याच्या लक्षात आलं की जेव्हा जेव्हा मधुरा त्याच्याशी बोलायला येत असे, त्याच्या जवळ जात असे, तेव्हा तेव्हा दीपा अस्वस्थ होत असे. एक दोनदा तिचा हात धरून दीपाने मधुराला त्याच्यापासून दूर केलं होतं. तेव्हा तिच्या वागण्याचा अर्थ संतोषला समजला होता. आपण मधुराला वाईट अर्थाने स्पर्श करू किंवा आपल्यापासून तिला नको तो धोका आहे असं का दीपाला वाटतंय? त्या विचारानेच त्याचं डोकं गरगरू लागलं. बरं, हे असले प्रश्न चव्हाट्यावर आणता येत नाही आणि उघडपणे चर्चा करून सोडवता देखील येत नाही. मधुरा मला कीर्तीसारखीच आहे. ती माझी मुलगीच आहे. तिच्याशी मी वाईट घाणेरडं वागण्या इतपत तिला नीच वाटलो का? असला माणूस वाटलो का? असं बोलून स्वतःच्याच चारित्र्याचे धिंडवडे तरी कसे काढून घ्यायचे? तो आता एका नवीन संकटात अडकला. विचार करून तो थकला. तेवढ्यात मधुरा तयार होऊन आली. हे काय बाबा, आपल्याला जायचं ना, पण तुम्ही अजून तयारच झाला नाहीत. तिचा आवाज ऐकून दीपासुद्धा लगेचच धावत पळत मागे आली. ए मधू, तू इथे काय करतेस? बाहेर बस, मी येतेच तयार होऊन. तिने मधुराला बाहेर पिटाळलं. मधुराला टीव्ही लावून दिला. दीपा त्याच्या हातातल्या फोटो फ्रेमकडे एकटक पाहत राहिली. संतोषलाच मग कसं तरी वाटलं. फोटो फ्रेम खाली ठेवत तो म्हणाला, तुम्ही तयारी करून घ्या, मी आहे बाहेर. अर्ध्या तासात तयारी करून ते तिघं घराबाहेर पडले. मधुरा खूप आनंदात होती. बाबा, आज मी घसरकुंडी खेळणार आहे. त्यानंतर भेळपुरी खाऊया. चौपाटीवरच्या गार्डनमध्ये ते गेले. विशेष गर्दी नव्हती, त्यामुळे घसरकुंडी आणि झोका मधुराला मनसोक्त खेळायला मिळणार होता. मधुरा धावत धावत घसरकुंडीपाशी आली. घसरून घसरून खाली येऊ लागली. ती रमली आहे पाहून संतोष म्हणाला, या आपण इथे बाकावर बसूया. दीपा आणि संतोष बाकावर जाऊन बसले. कीर्तीबद्दल विषय काढावा असं संतोषच्या मनात होतं. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. कीर्तीबद्दल तो बोलणार तेवढ्यात मधुरा घसरकुंडीवरनं जोरात घसरली आणि धडपडली. तिथूनच तिने रडत रडत आईला हाक मारली. दोघे झटकन उठले आणि तिच्यापाशी धावले. संतोषने तिला उचलून धरलं. तिच्या गुडघ्याला लागलं होतं. तो फूक मारू लागला. तितक्यात दीपाने खसकन त्याच्या हातातून मधुराला ओढून घेतलं. कदाचित तिच्याही नकळत ती असं वागली असेल, पण त्या क्षणी संतोषला मात्र तिचा खूप राग आला. त्याहीपेक्षा जास्त वाईट वाटलं. तिच्याशी काहीच न बोलता तो तरातरा घरी परत आला. कदाचित तेव्हा दीपाला तिची चूक कळली असावी. तीही मधुराला घेऊन त्याच्या मागे घरी आली. पण त्यानंतर त्या दोघींची तो एकही शब्द बोलला नाही. रूममध्ये जाऊन झोपून गेला. दीपाने मधुराला औषध लावलं, तिला भरवलं आणि झोपवलं. ती मात्र खुर्चीवर तशीच बसून राहिली. कोणत्या तरी आठवणीने, दुःखाने ती रडत होती. अचानक रात्री संतोषला जाग आली तेव्हा त्याने पाहिलं, दीपा बेडवर नाही, ती बाजूला आराम खुर्चीवर बसून आहे. त्या प्रकाशात सुद्धा त्याला तिचा चेहरा दिसला. तिचा चेहरा मलूल वाटला. रडण्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. खरं तर तिच्याशी बोलण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. पण हे प्रकरण जरा वेगळं आणि गंभीर आहे असं वाटून तो उठून बसला. काही त्रास होतोय का? त्याने विचारलं. ती जरा दचकली. मानेनेच नाही असं सांगितलं, पण अश्रुधारा पुन्हा सुरू झाल्या होत्या. मग हे रडणं कशाला? त्याने जरा रागातच विचारलं. ती काही बोली नाही. ते पाहून मग त्याला जरा वाईट वाटलं. तो तिच्याजवळ जाऊन बसला. दीपा, तुझ्या मनात काय चाललं आहे? तू माझ्याबद्दल काय विचार करतेस मला नाही ठाऊक. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? आपली इच्छा असो किंवा नसो, आता आपण एका बंधनात अडकलो आहोत. आता आपल्याला एकत्र आयुष्य काढायचं आहे. जर तू अशी शांत शांत राहिलीस, तर तुझ्या मनातलं मला काही सांगितलं नाहीस, तर मला तुझ्या मनात काय चाललं आहे कसं कळणार? तुला माझ्याकडून काही त्रास होत असेल तर ते तू सांगावं एवढीच माझी अपेक्षा आहे. मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेन. त्यावर ती अधिकच रडू लागली. मला क्षमा करा, पण दुधाने तोंड भाजलं की माणूस थंड ताकसुद्धा फुकूनच पितो. तुम्हाला ओळखायला मी चूक केली. तुम्ही खूप चांगले आहात. कदाचित माझ्याशी लग्न करून तुम्ही पस्तावला असाल. एवढं बोलून ती शांत झाली. हे बघ दीपा, प्रस्तावना सांगून लांबण लावू नकोस. तुझे प्रॉब्लेम्स, तुझं दुःख, तुझ्या मनातली भीती त्याबद्दल सांग, तरच आपण काहीतरी मार्ग काढू शकू. मी स्पष्ट बोलतोय. खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती दुसरं लग्न करते तेव्हा त्याच्याकडे एकतर काही चॉईस नसते किंवा फार लिमिटेड चॉईस असते. पण तरीही मी विचारतो, तुझं माझ्याशी लग्न मनाविरुद्ध झालं आहे का? तुला या बंधनातून मुक्ती हवी आहे का? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? कारण
मधुराबाबत तू जरा जास्तच साशंक असतेस. मी मधुराला काही इजा करेन असं तुला वाटतं का? तो असं म्हणताच तिने तिच्याही नकळत तिचा हात त्याच्या मांडीवर ठेवला. नाही नाही, असं बोलू नका. माझंच चुकलं. पण मीही काहीतरी चाच पडते आहे. मला थोडं समजून घ्या. रडत रडत ती म्हणाली. अगं तेच तर करायचा प्रयत्न करतोय. तू मोकळेपणाने बोललीस तर मला कळेल ना. आधी हे रडणं थांबव. आणि नवरा नाही, पण एक मित्र म्हणून तरी मनातलं सगळं खरं सांग पाहू. मग तिने बोलायला सुरुवात केली. मुलीचं लग्न ठरलं की सुखी संसाराचं ती स्वप्न पाहते. नवऱ्या आणि मुलाबाळाबरोबर आपण सुखी संसार करत आहोत असं स्वप्न ती उराशी बाळगून असते. पण प्रत्येकीच्या नशिबात ते सुख नसतं. रघुनाथ माझा पहिला नवरा, त्या माणसाचं नाव काढलं तरी अंगावर शिसारी येते. अगदी चारित्र्यहीन माणूस. लग्न झालं तरी बाहेर खयालीपणा सुटला नव्हता. बाहेर मजा मारायची आणि घरी येऊन बायकोकडून हवं ते सुख ओरबाडून घ्यायचं एवढंच त्या माणसाला माहीत होतं. हेच आपलं नशीब असं समजून मी सुद्धा मान तुकवून राहिले. पण त्या माणसाने नीचपणाचा कळस गाठला. या आमच्या छोट्या मधुरावर त्याची घाणेरडी नजर गेली. स्वतःच्या लेकीशी विकृतपणे असं कोण वागतं का? ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं त्या क्षणी मी माझ्या मुलीला घेऊन बाहेर पडले आणि मग घटस्फोट घेतला. त्या दिवसापासून प्रत्येक पुरुषाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन भयभीत झाला. असं वाटलं की सगळ्यांच्याच नजरा आणि हेतू वाईट असतात. जिथे सख्ख्या बापाने मुलीला सोडलं नाही तिथे इतर लोक तिचे काय हाल करतील अशा भीतीने मी वागत राहिले. पण मला क्षमा करा, तुम्ही तसे नाही. ते सगळं ऐकून संतोष चांगलाच हादरला होता. जगात अशीही माणसं असतात. म्हणूनच कदाचित नातेवाईक मित्रमंडळी आपल्याला देखील त्याच नजरेने पाहत होते. त्यात त्यांचा तरी काय दोष? या अशा मुठभर नालायक नीच माणसांमुळे अख्खा पुरुषवर्ग बदनाम होतो. तिच्या हातावर हात ठेवत संतोष म्हणाला. दीपा, विश्वास ठेव. मी तसा माणूस नाही ग. मला खरं तर दुसरं लग्न करायचंही नव्हतं. माझा हेतू आणि नजर स्वच्छ आहे, पवित्र आहे. हे मला पटवून द्यावं लागतं. हेच माझं दुर्दैव. मधुरा माझ्या कीर्तीसारखीच. एका बापाचं मुलीशी जसं वागणं असावं तसंच मी वागत होतो. पण तरीही तुझ्या मनात काही किंतु परंतु असतील तर मी मधुराशी बोलणार देखील नाही. बोलताना त्याचा आवाज जरा दाटला. प्लीज असं करू नका. मधुराला पितृप्रेमापासून पारखं करू नका. माझ्या भीतीमुळे मी असं वागत राहिले. पण आता ती भीती नष्ट झाली आहे. डोळ्यावरचा पडदा उतरला आहे. यापुढे तुम्हाला तुमच्या निष्पापपणाची, खरेपणाची साक्ष देण्याची कधीच वेळ येणार नाही. फक्त यावेळेस एकदा क्षमा करा. ती कळवळून विनंती करत होती. नको नको, माफी नको मागूस. वाईट अनुभव आले की माणूस स्वाभाविकपणे असंच वागणार. माझ्या मनातलं सगळं किलमिश मी काढून टाकलं आहे. तूही सगळं विसरून जा. आपण नव्याने सुरुवात करू. घड्याळाकडे पाहत तो म्हणाला. पण आता खूप उशीर झाला आहे. झोपून घे. तो उठला आणि तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं. बरं, परवा ऑफिसच्या कामासाठी 15 दिवसांसाठी मला बाहेर जावं लागणार आहे. तुला मॅनेज करायला जमेल ना? तिने फक्त मान हलवली. परवा दिवशी संतोष टूरसाठी जायला निघाला. त्याची तयारी पाहून मधुराने विचारलं. बाबा, तुम्ही कुठे जातायत? बरं का मधुरा, बाबा ऑफिसच्या कामासाठी थोडे दिवस बाहेर जाणार आहेत. आता शहाण्यासारखं वागायचं, आईला त्रास द्यायचा नाही. मी आलो की मग आपण फिरायला जाऊ. बाबांच्या या बोलण्यावर मधुरा थोडी शांत झाली आणि मग अचानक जाऊन त्याला बिलगली. बाबा, नका ना जाऊ. नाहीतर मी पण येऊ का तुमच्याबरोबर? तिच्या या अनपेक्षित प्रतिक्रियेने संतोषसुद्धा गडबडला. ती आपल्याला येऊन बिलगली आहे हे पाहताच तो जरा सावध होऊन दीपाकडे पाहू लागला. पण यावेळेस तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे, विश्वासाचे शांत भाव होते. संतोषला मग जरा बरं वाटलं. तिला अलगद बाजूला करत तो म्हणाला. हे काय? मला तर वाटलेलं आमची मधुराणी खूप शहाणी आहे, शूर आहे म्हणून. आता काही दिवस तुला घराची आणि आईची काळजी घ्यावी लागणार आहे. रोज रात्री आईने दरवाजा नीट बंद केला आहे की नाही ते पाहायचं. घराची सगळी जबाबदारी आता तुझी. पण मधुरा काही ऐकत नव्हती. नाही नाही, मी तुम्हाला जाऊ देणार नाही असं म्हणत ती चक्क त्याच्या मांडीवर जाऊन बसली. काय रिॲक्ट करावं ते संतोषला कळत नव्हतं. त्याने दीपाकडे मदत मागितली. दीपा, तू थोडं समजाव ना हिला. हात झटकत दीपा उठली. मला तर बाबा खूप कामं आहेत. काय करायचं ते तुम्ही बाप लेकीने ठरवून घ्या असं म्हणत ती चक्क रूमच्या बाहेर पडली. नवीन संसाराचा पाया त्या घडीला विश्वासाने भरला. तुला भरपूर खाऊ खेळणी आणेन असं प्रॉमिस केल्यानंतर मग संतोषला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 15 दिवस कामाचा खूप व्याप होता. दीपाशी सुद्धा 1-2दाच बोलणं झालं होतं. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट मात्र संतोषला खटकली होती की त्याच्या मागे दीपाने
त्याच्या बँकेतून जवळजवळ 10,000 रुपये खर्च केले होते. एवढे पैसे हिला का लागले असावेत हे मात्र त्याला कळत नव्हतं. सध्या त्याने तो विषय बाजूला ठेवला. 15 दिवसानंतर संतोष घरी आला. हातातली बॅग पुन्हा एकदा नीट चाचपडली. मधुरासाठी आणलेली भरपूर खाऊ खेळणी त्यात नीट होती. हे पाहून मधुरा खुश होणार याची त्याला खात्री होती. बेल वाजवणार तोच घरात मुलांच्या मस्तीचा गोंधळाचा आवाज ऐकू आला. मधुराने बहुतेक मैत्रिणी गोळा करून आणल्या असणार. त्याच्या मनात विचार आला. त्याने बेल वाजवली. दरवाजा उघडला आणि तो आश्चर्याने पाहत राहिला. त्याच्यासमोर त्याची कीर्ती होती. कीर्ती, तू इथे? त्याने झटकन तिला उचलून घेतलं. तिचे पटापट मुके घेतले. दरवाजातून आत घरी यायचं सुद्धा त्याला भान उरलं नाही. तेवढ्यात छोटी मधुरा बडबड करत पुढे आलीच. बाबा आत तर या, आणि माझ्यासाठी खाऊ खेळणी आणली की नाही? आणि आता तर आपली ताईसुद्धा आली आहे. आई म्हणाली की आता तू आणि ताईच्या खोलीत न भांडता राहायचं. बाबांनी आणलेला सगळा खाऊ खेळणी दोघींनी शहाण्यासारखं वाटून घ्यायचं. आणि मी जर ताईला त्रास दिला तर मला आई बोर्डिंगमध्ये टाकणार आणि ताईला इथे ठेवणार असं म्हणाली ती. हो बाबा, आई असं करणार आहे? बाबांचा शर्ट पकडत रडलेल्या आवाजात मधुरा विचारू लागली. कुठेतरी बाबांनी कीर्तीताईला उचलून घेतलं, आपल्याला नाही, म्हणून आपण लक्ष वेधून घ्यायला हवं असा तिचा प्रयत्न चालू होता. हसत हसत संतोष म्हणाला, छे, जो कोणी आमच्या मधुराणीला बोर्डिंगमध्ये पाठवेल त्यांना आम्ही चांगली शिक्षा करू, चालेल? आईकडे पाहत मग मधुरा खुदकन हसली. त्याने आश्चर्याने दीपाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात शांत भाव होते. त्याला अनेक गोष्टी विचारायच्या होत्या. त्याची बॅग सोफ्यावर ठेवत ती पाणी आणायला आत गेली आणि मग बोलायला सुरुवात केली. अहो काय झालं? तुम्ही गेल्यानंतर हॉस्टेलमधून फोन आला की कीर्तीची तब्येत अचानक खूप बिघडली आहे म्हणून. मग त्यांच्याकडूनच हॉस्टेलचा ॲड्रेस, फोन नंबर घेतला आणि तत्काळ मधुराला घेऊन बोर्डिंगला पोहोचले. कीर्तीला सडकून ताप आला होता. मग तिला तिथल्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यामुळे थोडे पैसे खर्च झाले, पण सगळा हिशोब ठेवला आहे मी. संतोषचे डोळे पाणावले. एवढं सगळं झालं आणि एवढं सगळं केलंस तरी एका शब्दाने मला सांगितलं नाहीस? तो म्हणाला, त्यात काय सांगायचं, तुम्ही तिथे कामात व्यस्त. उगीच तुम्हाला तिथे टेन्शन देऊन तरी काय उपयोग? शिवाय मी पोहोचले आणि कीर्तीला पाहिलं तेव्हा एवढं निश्चित समजलं की परिस्थिती आवाक्यात आहे. तिच्यावर तत्काळ उपचार सुरू केले आणि मग ती ठणठणीत बरी झाली. मग तिला घेऊन इथे आले. दीपाने सगळं सांगितलं. मला काय वाटतं, अजून आठवडाभर कीर्तीला इथेच राहू दे. एकदा का तिची तब्येत सुधारली की मग मी तिला स्वतः सोडून येईन हॉस्टेलला. तोपर्यंत तिलाही तुझा सहवास. पुढचं संतोषला बोलवे ना. आठवडाभर? दीपाने असं विचारताच संतोष चमकून पाहू लागला. मुलींची खेळणी बास्केटमध्ये भरत दीपा मग शांतपणे म्हणाली, आठवडाभर काय? आता कीर्तीला मी नाही बाई जाऊ द्यायची त्या हॉस्टेलला. पोरीचे उगीच हाल होत आहेत तिथे. कसली कर्माची शिस्त लावायची, संस्कार करायचे ते मी इथेच करीन. आपली मुलं आपल्या डोळ्यांदेखतच वाढायला हवी हो. संतोषला काय बोलावं कळत नव्हतं. चुकीच्या व्यक्तीमुळे आलेल्या अनुभवांमुळे आपण चांगल्या व्यक्तीच्या बाबतीत उगीच पूर्वग्रह दूषित करून घेतो. दीपाला तिच्या पहिल्या नवऱ्याबद्दल आलेल्या वाईट अनुभवांमुळे तिने जसा आपल्याबद्दल चुकीचा समज करून घेतला होता तसा आपणही तिच्याबद्दल केलाच की. ती शांत राहते, कीर्तीबद्दल काही विचारत नाही, विषय काढत नाही, म्हणजे तिच्या मनात काहीतरी कट कारस्थान आहे. आपल्या अपरोक्ष स्वातंत्र्य मिळालं म्हणून तिने आपल्या बँकेतले पैसे भराभर खर्च केले, म्हणजे ती स्वार्थी आहे असं एक क्षणभर आपल्यालाही वाटलंच होतं की. पण प्रत्येक घटनेला दुसरी बाजू असते. विनिता गेल्यानंतर याला बायको नाही याची नजर वखवकलेली असेल म्हणून आपल्याच नातेवाईक मित्रमंडळींनी आपल्याला दूर लोटलं. पण जशी प्रत्येक विधुर पुरुषाची नजर आणि नियत वाईट नसते, हे जितकं खरं तितकंच प्रत्येक विवाहित पुरुषसुद्धा सभ्य असेलच याची काही गॅरंटी देता येत नाही. दीपाच्या पहिल्या नवऱ्यासारखी, रघुनाथसारखी नीच माणसंसुद्धा असतात आणि संतोषसारखी सभ्य माणसंसुद्धा याच जगात असतात. जेवताना संतोषने कीर्तीला विचारलं, अगं बाबू, अचानक कसा ग ताप आला? पाण्यात भिजली होतीस की थंड खाल्लं होतंस? बाबाला सगळं खरं सांगायचं. थोड्याशा हळू आवाजात कीर्ती म्हणाली, बाबा, अरे मी घाबरले होते. ते ऐकताच दीपाचंही लक्ष तिच्याकडे गेलं. घाबरली होतीस? कशासाठी? संतोषने विचारलं. माझी मैत्रीण आहे ना, ती म्हणाली तुला आता सावत्र आई आली आहे ना, मग तुला खूप त्रास होईल. हो का रे बाबा? सावत्र आई वाईट असते? दीपा समोरच उभी होती. त्या प्रश्नाने संतोषला खजील झाल्यासारखं वाटलं.
तो काही समजावणार बोलणार त्याआधीच दीपाने कीर्तीला जवळ घेतलं आणि म्हणाली, नाही ग बाळा, सावत्र आई वाईट नसते. मुळात सख्खी आई सावत्र आई असं नसतं ग राजा. आई कधीच सावत्र असू शकत नाही. आणि जी सावत्र असते ती आई कशी? तुला वाटतं तुझी ही आई तुला त्रास देईल? दीपाच्या डोळ्यात पाणी साचलं. समाजाने घातलेल्या बागुलबुवाची भीती दीपाच्या एका वाक्याने हवेत विरली होती. आई म्हटलं की ती सावत्र असूच शकत नाही. आणि जर ती सावत्र असेल तर ती आई कशी? कीर्तीने तिला घट्ट मिठी मारली. मायेने आपल्या बछड्याला चाटणाऱ्या गायवासराची संतोषला आठवण झाली. मातृत्वाचं आणि ममतेचं ते नातं सख्ख्या आणि सावत्रच्या पलीकडे गेलं होतं.